गर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतना जीवतापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदनं कौरवादिहननं कुन्तीसुतपालनम् एतत् श्रीमद्भागवतपुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं गोपाल कृष्ण भगवान की जय। नमः परम कल्याण नमः परम मंगलम वासुदेवाय शांताय यदुनाम पथये नमः। श्रीकृष्ण बालक्रीडा सज्जनांना आनंद देणारी, दुर्जनांचा संहार करणारी, पराक्रम दाखवणारी, अलौकिक कृष्णाला लौकिक पातळीवर दाखवून आपलंस करणारी, नवरसांनी ओतप्रोत भरलेली ही श्रीकृष्ण लीला 10वा रस निर्माण करते, म्हणजे कोणता? भक्ती रस। बालकृष्ण आपल्या भाबड्या मित्रांवर प्रेम करतात, म्हणून या प्रेमाच्या निरागस बालक्रीडा लोभस रूप लावण्यामुळे आणि अद्भुत पराक्रमांमुळे आपलं लक्ष वेधून घेतात। येथे तो यशोदेचा, नंदाचा, गोपांचा, गवळींचा, गवळ्यांचा, सुदाम्यांचा, उद्धवाचा, मूक गाई वासरांचा इतकंच काय, पण वृक्षवेलींचाही जिवलग असतो। गोकुळातील कृष्णाचं हे रूप आबाल वृद्धांना वेड लावतच। महाभारतातला कृष्ण हा एक आदर्श योद्धा, आदर्श मुत्सद्दी, आदर्श तत्ववेत्ता, कुशल सारथी, एक युगपुरुष, जगद्गुरु म्हणूनही आपल्या दृष्टीसमोर येतो। पण खरं सांगू, आपण रमतो ते बालक्रीडेतच। पण अशा ह्या कृष्ण कथा कशा? कथेचं महत्व अनन्य साधारण आहे मंडळी। कथा सुखकरी, कथा मुक्तकारी, कथा सुखकरी, कथा मुक्तकारी, कथा याची बारी विठोबाची, कथा पापनाशी उद्धरिले दोषी, समाधी कथेसी मूढ जना, कथा तप ध्यान, कथा अनुष्ठान, कथा तप ध्यान, कथा अनुष्ठान, अमृत हे पान, हरी कथा, कथा मंत्र जप, कथा हरिताप, कथा मंत्र जप, कथा हरिताप, कथा काळिकाप, कळिकाळासी तुका म्हणे कथा, देवाचे हे ध्यान, तुका म्हणे कथा, देवाचे हे ध्यान, समाधी लागोन उभा कथे, समाधी लागोन उभा कथे, कथा सुख करी करी, कथा मुक्त करी, कथा मुक्त करी, कथा मुक्त करी। अशी ही कृष्ण कथा विलक्षण। इतरांचा जन्म दवाखान्यात, राजवाड्यात, घरात, पण आमच्या भगवंतांचा जन्म कारागृहात। माता पित्यांचा वियोग आहे। गोकुळात सामान्यांप्रमाणे जीवन हे श्रीकृष्ण। कर्षयती इति कृष्ण, जो मनाचे कर्षण करतो, म्हणजे काय? कासतो, घासून काढतो आणि मग स्वच्छ करतो। अहो, आपल्या व्यवहारातलं एखादं उदाहरण बघा ना। सायकलची ट्यूब पंक्चर झाली, पंक्चर काढणारा काय करतो? आधी पंक्चर बघतो, मग ती ट्यूब घासतो, स्वच्छ करतो, स्वच्छ झालेल्या जागेवर सोल्युशन लावतो आणि मग दुसरा पॅच चिकटवतो। तसंच कृष्ण आपल्या मनावरची पुटं काढून, घासून पुसून मग भक्तीचा पॅच चिकटवतो। ही खरंच जीवन वेगळीच कथा आहे। आणि अशा या कृष्ण कथेत मनुष्य प्राणी रमला नाही तरच नवल।
अहो, वसुदेवांनी पंच ज्ञानेंद्रियांनी त्यांना अनुभवलं. डोळ्यांनी पाहिलं, कानाने ओंकार रूपानं ऐकलं, नाकाने अत्यंत दुर्लभ असा सुगंध अनुभवला आणि मिठीनं स्पर्शानं तो साठवला. असेच कथेमधून आपल्यालाही कळावं आणि पंचतत्वामधून श्रीकृष्णांचं दर्शन व्हावं म्हणून कृष्ण कथा. देवकीने कृष्णाला बघितलं आणि काय म्हणावं? तत्वं साक्षात विष्णू अध्यात्म दीपहा. खरंच आहे, असा आध्यात्मिक दीप जो अंधकाराला अज्ञानाला दूर करतो, जो ज्याच्या जवळ आहे तो म्हणजे कृष्णचंद्र. हा अध्यात्म दीप कुठे ठेवावा? अर्थात उंबरठ्यावर, म्हणजे घरामध्येही प्रकाश आणि बाहेर येणाऱ्या जाणाऱ्यांच्या माणसांना सुद्धा त्याची जाणीव. हा कृष्णदीप ओठावर म्हणजेच आपल्या देहाच्या उंबऱ्यावर ठेवावा, तरच आतही प्रकाश आणि बाहेरही प्रकाश. जिबली तुला एकच धंदा, जिबली तुला एकच धंदा, सदैव म्हणावे तू गोविंदा, असं संतांनी सांगूनच ठेवलंय. आणि म्हणूनच प्रार्थना करतात, करारविंदेन पदारविंदम, मुखारविंदे विनिवेशयन्तं, वटस्य पुत्रस्य पुटे शयानं, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि, गोविन्द दामोदर माधवेति, गोविन्द दामोदर माधवेति, गोविन्द दामोदर माधवेति, श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, जीवे पिबस्वामृतमेतदेव, गोविन्द दामोदर माधवेति, गोविन्द दामोदर माधवेति, गोविन्द दामोदर माधवेति. असे श्रीकृष्ण या देहात पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी या सर्व कुळात फक्त कृष्ण बसावा. आपण जे काम सक्तीनं करतो किंबहुना करावं लागतं ते कर्म, पण हेच कर्म करत असताना कुठलाही फायद्याचा विचार न करता कायम प्रेरणादायी कर्माचरण व्हावं म्हणून आपण कृष्णलीला श्रवण करावी. आणि कृष्णांनी फायद्याचा विचार न करता इतरांना प्रेरणादायी होईल असं कर्म केलं म्हणून त्या कृष्णलीला. बालरूपात भगवंतांनी गमती जमती केल्या, त्या सगळ्याच गमती जमती म्हणजे बालक्रीडा, प्रेमानंदाच्या माधुर्य लीला. शंकराचार्यांनी म्हणून तर या सगळ्या माधुर्य लीलांमध्ये रमत काय म्हणावं? अधरम मधुरम वदनम मधुरम, अधरम मधुरम वदनम मधुरम, नयनम मधुरम हसितं मधुरम, हृदयं मधुरम गमनं मधुरम, मधुराधिपते अखिलं मधुरम, अखिलं मधुरम वचनं मधुरम, चरितं मधुरम, वसनं मधुरम, वलितं मधुरम, चलितं मधुरम, भ्रमितं मधुरम, मधुराधिपते अखिलं मधुरम, मधुराधिपते अखिलं मधुरम, वेणुर्मधुरो रेणुर्मधुरा, पाणिर्मधुरा पादौ मधुरौ, नृत्यं मधुरं सख्यं मधुरं, मधुराधिपते अखिलं मधुरं,
मधुराधिपते अखिलं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं. अशा या सगळंच मधुर असणाऱ्या मधुर कथा श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करू आणि एकदा जय जयकार करू. गोपाल कृष्ण भगवान की जय.